नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी समोर येते ती म्हणजे आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता। यावेळी शिक्षण विभागाने 14 ऑक्टोबर 24च्या शासन निर्णयासह इतरही आवर्ती योजनेतील तरतुदी नसती अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि देखरेख प्रणालीवर दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी बीम्स दाखल केली आहे असल्याचे स्पष्ट झाले आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती आहे मित्रांनो, ती आपण पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। चला तर मित्रांनो, काय बातमी पाहूया। आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला। यावेळी शिक्षण विभागाने 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयासह इतरही आवर्ती योजनेतील तरतुदीची नसती अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि देखरेख प्रणालीवर दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी बीम्स दाखल केली असल्याचे स्पष्ट झाले आहे। सदरील प्रणालीवर नोंद करण्यात आलेल्या वेतन तरतुदीचा नसती क्रमांक पत्र क्रमांक 09/2025 SM04 तर संगणक क्रमांक 9,66,107 असा असून प्रत्यक्ष नसती अर्थसंकल्पीय शाखेकडे आज दुपारी तयार करण्यात आली आहे। अर्थसंकल्पीय शाखेकडे दाखल करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2025 आहे। तत्पूर्वी शिक्षण विभागाने काळजी घेतल्याचे दिसून येत आहे। 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाने राज्यातील 63,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना समान न्याय देण्याचे सदरील शासन आदेशाने शक्य झाले आहे। सदरील शासन निर्णयाचे अनुपालन हे आयुक्त स्तरावरून व्हावे यासाठी शासन स्तरावरून 26 नोव्हेंबर 2024 रोजी पत्र निर्गमित करण्यात आले आहे। यासाठी मंत्रालय स्तरावरून कुठलेही स्वतंत्र आदेश देण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट झाले आहे। आज मंत्रालय स्तरावर ॲडव्होकेट तुकारामजी शिंदेसाहेब, प्राचार्य राहुल कांबळे, प्राचार्य संतोषजी वाघ, गजानन खैरे, प्राचार्य अनिलजी परदेशी, करतारसिंग ठाकूर, विजय थोटांगे सर आदींची उपस्थिती होती। तसेच शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे की 4/2/2024 रोजी चर्नी रोड येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक होती। त्या बैठकीमध्ये आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर उपस्थित होते व त्या बैठकीत सुद्धा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अंशतः अनुदानित तथा विना अनुदानित या प्रश्न मांडला व 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी अशी विनंती केली असता मुख्यमंत्री साहेब होय असे म्हटले। त्यानंतर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपसचिव समीर सावंत यांना आपल्या फाईलबद्दल फोन करून विचारले असता त्यांनी सांगितले की आपली फाईलची अर्थ विभागात ऑनलाईन माहिती गेली आहे। बंधू भगिनींनो, याचा अर्थ असा नाही की आपले काम झालेच, थोडा आणखी जोर लावून व सर्व मिळून आपल्या पद्धतीने प्रयत्न करून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासमोर पुन्हा आपला विषय गेला पाहिजे। असे जर सर्वांनी केले तर लवकरच आपले काम होईल। वरील सर्व माहिती आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी फोनद्वारे सांगितलेली आहे। तसेच माननीय ॲडव्होकेट तुकाराम शिंदे सरांनी सांगितले की राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांना सप्रेम जय महाराष्ट्र। आज मंत्रालयात राज्याचे लोकप्रिय व धडाकेबाज शिक्षण मंत्री माननीय नामदार दादा भुसे साहेब यांची भेट घेऊन दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करून 52,324 शिक्षक बांधवांच्या खात्यात प्रत्यक्ष वळता करावा यासाठी भेट घेतली व लवकरच राज्यातील सर्व बांधवांच्या खात्यात प्रत्यक्ष पगार जमा होईल, कोणीही काळजी करू नये असे माननीय ॲडव्होकेट तुकाराम शिंदे, अध्यक्ष मराठा कुणबी संघटना यांनी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मंत्रालयीन पाठपुरावा करण्यात आला आणि त्यानुसार आपणास माहिती मिळते की अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि देखरेख प्रणालीवर दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी बीम्स दाखल करण्यात आलेली आहे आणि या बीम्सची अर्थसंकल्पीय शाखेकडे दाखल करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2025 आहे आणि तत्पूर्वीच शिक्षण विभागाने हे कार्य केलेले आहे। तर लवकरच आपल्याला अनुदान हे नक्की मिळेल याची ग्वाही इथे मिळत आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।